पोटात बडबडून येते म्हणताय तुम्ही? होय. का? काय म्हणजे आठवण आली म्हणजे मामांची? कसं तरी वाटले हो ते हा. आत नाही दुखी ते एवढं का दुःख असं होतं? काय होतं? कसं तरी वाटले बघा मला. हा. वाटणं साहजिकच आहे, कारण तुम्ही एवढं मामांना जीव घातला, इतक्या वेळेला जीव घातला, इतक्या वेळेला जेवण दिलं त्यांना. त्यांचं जरासं त्यांचं एवढं आठवण येणं तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे येणार की आठवण आठवण येत असणार. आठवण सारखी येते मला. हा. शरण मी आलो तुझ्या पाया. खरंच मित्रांनो, ह्या माऊलींनी मामांना अगदी स्वतःहून जीव घातलं. खरोखर त्यांना आठवण येणं हे स्वाभाविक आहे. आणि काय आठवत आहे तुम्हाला मामांच्या विषयी? आठवते सारखं हा. सारखं आठवते तुला. हा. मामांच्या बद्दल सारखं ते असावेत जवळ, असा एक असावेत भाव जवळ. निर्माण. तिथेच असल्यासारखं आता वाटत ते. हा. गाणं म्हणते ते बाळवा. कोण आहे ते? कोण आहे? हा? अरे हे कोण आहे? तर फोटो मध्ये कोण आहे? हा? बाळूमामा. तुला कसं माहिती आहे बाळूमामा आहे ते? हा? सायकल बकऱ्यात गेला होतास काय करायला? पाय पडायला गेला होतास? त्यावेळी बाळूमामा होते होते? हा? बकरी वरती होतं, बाळूमामा खाली होतं. बकरी वरती होते, बाळूमामा खाली होते. हा? मग तू पाया पडलास का नाही? पडलो तुला काय म्हटले बाळूमामा मग? नाही. हा? नाही. नाही म्हटले? काय म्हटले बाळूमामा तुला? बघा, दाखव मला बाळूमामा कुठे आहेत. दाखवूया कुठे आहेत, फोटो मध्ये कुठे आहेत दाखव. हा? येस. अरे वा 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 वा. याच पद्धतीनं असायचं बघा ते. हा हा. तुम्ही ते गणपतीकडे सांगितलं ते पुस्तकात आहेत लिहिली. मामांना तुम्ही बघितलंय काय हे सांगा मला. बघितलं की हा. कसे होते मामा? होते ते फोटो आहे ते आता हा. हे तसं होतं. हा. मामांना तुम्ही जेवण द्यायचं काय काम करत होता? जेवण द्यायला जात होता? होय मामा तुमच्याच हातचं खायचं असं म्हणतात. होय. मग ते त्याविषयी मला सांगायचं काय, कसं काय तुमच्याच हातचं कसं काय, का खात होते असं काय? तसं काय हे नाही तर दुसऱ्याचं कोणाचं खायचं नव्हतं त्यांनी. हा. तुमचं नाव सांगा आजी. माझं नाव कल्लवा. कल्लवा लोहार काय? गुंडुडवार. कल्लवा गुंडू लोहार. त्यावेळेला मामा तुम्हाला काय म्हणून बोलवत होते? पुरी पुरी म्हणायचे नाही मला. पोरे म्हणायचे? होय. हा हा हा. मी लहान होतो हा. खरं जेवण करत होतो मी. हा. मग त्यावेळेचे मामांच्या विषयीचे काय आठवण आठवते का तुम्हाला? आठवण आठवते की सारखे हा. त्यांनी बोललेलं केलेलं सारखे आठवते की. आठवते. हा हा. मामांच्या वेळेला त्यावेळेला बकऱ्या असताना तुम्ही मामांच्या बकऱ्यामध्ये कधी गेला होता का? बकऱ्यामध्ये पाठवायला गेलो होतो की. हा. पाठवायला म्हणजे तिकडे निंगापूरला पाठवायला? होय. कुठेपर्यंत गेला होता? गेलतो निंगापूरला. निंगापूर पर्यंत गेला होता होय. पाठवायला? होय. अरे बाप. चालत गेलता आम्ही. हा. मामा म्हणायचे नाही हा. माझ्या कशाला पाठ लागले सा. हा. आणि मी वनाला चाललोय तिकडे. वनाला? होय. हा. आणि तुम्ही जावा घराकडे म्हणायचे नाही. हा. तुम्हाला ताप नको. हा, तर तुम्ही घराकडे जात नव्हता? आम्ही या नाही त्यासनी वयाचं ताप आणि मग आम्ही तिकडे जावा हा हा. म्हटलं आणि आम्ही बी गेला होत की.
त्यांना त्रास नको म्हणून तुम्ही जात नव्हता. होय मामांना त्रास नको म्हणून जात नव्हता, तुम्ही होय. परत येत नव्हता. होय. ते काय त्यासने 8 दिवस ठेवून घेतलंय मला कुठं तिथं लिंगापूरमध्ये? निंगापूरला. हा 8 दिवस ठेवून घेतलं हा आणि मग तिघीसने बी ठेवून घेतलं. हा तिघी बी होता त्यावेळेला. हा हा 8 दिवस ठेवून घेतले आणि हा. वरली लाकडं पेटायची बघा ती झाडाचं तोडून लगेच. वल्ली लाकडं. होय हा पेटायची. हा. मग तिथं त्यावेळेला लिंगापूरमध्ये ज्यावेळेला होता त्यावेळेला तिथलं वातावरण आणि इथलं वातावरण काय कसं हे होतं तिथं? तिथं आम्ही जेवण करायचं कारण. जेवण तिथं तुम्हीच करणार? होय. हा हा हा. त्यांचं जेवण जेवत हा, नव्हतं. हा. निंगापूरच्या सावकरचं तेवढं जेवायचं हा लिंगापूरचे सावकर व्यंकाप्पा तुळशीगिरी. व्यंकप्पा. तुळशीगिरी. व्यंकाप्पा नाव होतं हा ते. व्यंकाप्पा. त्यांच्याकडचे तेवढं जेवण जेवायचे. ते आम्ही आल्यानंतर. हा हा हा. तुम्ही असेपर्यंत तुम्हीच जेवण करून घालायचं. होय. एवढं म्हणजे मामांना साक्षात देवाला जेवण करून घालायचं तुम्हाला नशीब मिळालं, तुम्हाला तुमचं भाग्य आलं. हे म्हणजे काय वाटतं तुम्हाला त्याविषयी? कसं काय तुमच्यावर एवढी मर्जी बसली मामांची? त्याचं काय हे नाही इथं यायच्या नाही. मी लहान होतो हा आणि पेक्षा त्याच्यापेक्षा मोठी होतो. हा. मग तेव्हापासून मी त्यांचं सर्विस होतोच माझं. मामांनी बोललेलं एखादं वाक्य किंवा एखादी मामांच्या विषयीचे अनुभव, एखादं घटना घडली असेल असं काय आठवतंय काय? आठवते की हा घटना घडलेली म्हणजे त्यांचे काय बोलून ते त्यांचं खरंच व्हायचं. काय तरी बोलले नाही, सहज बोलले तर बी खरंच व्हायचं त्यांचं. हा, हा, हा. त्यामुळे लोक खूप भीत होते वाटतं मामांना, घाबरत होते त्यावेळेला. लांब ना असं तिथं देव आणि हा तिथनं पाया पडायचं लांब लांब ना. कोण जवळ जायचं नव्हतं हा त्यांच्या. जवळ जात नव्हतं. लांबूनच पाया पडायचो. हा 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 लांबूनच. म्हणजे त्यांनी असं लांब बसलेलं असायचं आणि तिथे जाऊन पाय इथनं पाया पडायचं. हा. लांबूनच पाय पडायचे. साक्षात बघितलंय मामांना. होय. म्हणजे एवढं नशीब आहे तुमचं आणि तुम्हाला आम्हाला भेटायला मिळते. तुमच्याकडून आम्हाला मामा कसे होतात हे कळालं. खरंच मस्त वाटलं. खरंच दर्शन तुमचं झालंय. खरंच आमचं भाग्य आहे. आणि आतापर्यंत ज्या आठवणी तुम्ही सांगितला त्या खरोखरच छान होते. आणखीन काय तुम्हाला सांगावं असं वाटतंय? आणखीन काय आठवण? आमची एवढा झुणका होता करता. बर. तिथे पंगत बसली ती आदमापूरला. हा याला कापशीच्या रानात हो. हा हा आणि जत्रा झाली आणि आमची एवढ्या भांड्या झुणका केला. हम्म. ती भांडी वेगळीच असायची आमची. बर. जेवण करायची. जेवण करायचे. होय. तेवढा झुणका वाढून पंक्तीला वाढून काय तर 50 लोक होती ती हा शंकी सुट्टी. हा. आणि पिठले पाहिजे काय विचारल्यानी त्यासनी उद्या की जरा म्हणाल्यानी सगळ्यासनी चमच्याभर वाढून आणि शिल्लक होत त्यात. अरे बाप. आणि भांडं एवढंच होतं ते हा हा तांब्याभर होतं बघा. हा आणि परत वाढलं आणि जर मागून घेतल्याने. हा ते सगळ्यांना पुरलंच होते. सुरगोटा झालंच ते. पूर्ण पुरं झालं ते. त्याने काहीतरी बोलायचं नाही मला. हा उठ म्हणायचं नाही. हा असं ते बरं नव्हतं त्यावेळेला. हा त्यासनी तिथे तिथली इथची लोक हा सरकारचे न्यायचं. हा हा त्याने आलं की त्यासनी चहा करून द्यायचं. हा ते सगळं करत मी. हा हा तुम्ही चहा करून द्यायचं वगैरे ते सगळ्यांचं करत होत त्यावेळेला. चहा करून द्यायचं त्यासनी. हा मग त्याने चहा घेऊन मग जरा तासभर बसायचं आणि जायचं आणि त्याने. हा हा मामांच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला मामांचं महानिर्वाण झालं किंवा समाधी ज्यावेळी घेतली त्यावेळेला तुम्ही तिथंच होता असं समज? नाही हा त्या दिवशी मी आलो. परत आला तुम्ही त्यावेळेला? होय. म्हणजे तुम्ही सगळे बाकी सगळे तुमच्या बरोबर जे होते ते सगळेजण परत आला? सगळीच आली. माझ्या बरोबर कोण नव्हतं. मी एकटीच होतो तिथं. हा 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 आमचा दादा हा आणि मी. हा हा दादा होता तिथं राहायला हा आणि
मला बरं वाटायला बाबा तू राम म्हणाले हा, त्याला. हा, मग मला एकटीलाच पाठवलं. हा, मेथगेच्या पाटलाने मला इथं गडिंगली गाडीत बसविलं हा, हा, हा. लिपानेत. तिथं आत्मा पडला. हो हो हो. आता एक महाबर्द आणून त्याची आंबील करायची बघा. तेवढंच इरदाण लावायचं आणि त्या आंबलीवर 3 महिने दिवस काढले देवा. खरं का काय होय. शेवटी तेवढ्या मापभर आंबेवर. महाबर्द दूध आणायचं हम्म. आणि शेवट 1 महिनाभर हम्म. 3 महिने खातीकड बी त्याच्यावरच होत्या त्यांनी. शेवटच्या दिवसामध्ये. होय. 3 महिने दिवस काढले म्हणाला त्याने आंबलीवर या. अरे बापरे बाप.